नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. यंदाच्या आर्थिक वर्ष संपत आले तरी ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून अपेक्षित कर वसूल होऊ शकलेली नाही, अशी बाब अर्थसंकल्पातून उघडकीस आलेली आहे. या मुद्द्यावरून टीका होऊ लागताच पालिका प्रशासनाने आता थकबाकीदारांवरती कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 53 लाखांचा मालमत्ता कर थकवणाऱ्या कळवा लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला पालिकेने टाळं लावलं आहे. यामुळे या कार्यालयाचे कामकाज आता ठप्प झालेले आहे. या ठाणे महानगरपालिकेचा मालमत्ता कर हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत मानला जातो. मागील अर्थसंकल्पात पालिकेने या विभागाला 920 कोटी रुपये तर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिलं होतं. प्रत्यक्षात डिसेंबर महिनाअखेर 536 कोटी 35 लाखांची करवसुली संबंधित विभागाने केल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झालं आहे. मध्यंतरी आयुक्त सौरव राव यांनी मालमत्ता कर वसुलीबाबत नाराजी व्यक्त करून थकबाकीदारांवरती कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये कर थकबाकी असलेल्या खासगी मालमत्तांवरती कारवाई करण्यात येत होती. यातील मालमत्ता सील करण्यात येत होत्या. असं असले तरी शहरातील शासकीय कार्यालयांकडून थकीत कर वसुलीसाठी फारशी पावलं उचलण्यात येत नव्हती. दरम्यान यंदाच्या आर्थिक वर्ष संपत आले तरी ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून अपेक्षित कर वसुली होऊ शकली नसल्याची बाब अर्थसंकल्पातून उघडकीस आली असून या मुद्द्यावरून टीका होऊ लागताच पालिका प्रशासनाने आता थकबाकीदारांवरती कारवाईचा बडगा उगारला आहे. कोणकोणत्या विभागामध्ये कारवाई आज या ठिकाणी केलेली आहे? किती रुपयाचा दंड या ठिकाणी नेमका थकबाकीत होता? कळवा प्रभाग समिती अंतर्गत पाटबंधारे विभागातील जलसंपदा विभाग आणि इतर 5 जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्याकडे 54 लाखाची थकबाकी असलेली आहे मालमत्ता कराची. आणि आम्ही गेले 5-7 वर्ष ह्या विभागाला आम्ही जप्ती आणि ह्या सगळ्याच्या नोटिसा देऊनही त्यांनी न भरल्याने आज ही 5ही जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांना अटकावणी केलेली आहे. कोणकोणत्या याच्यामध्ये डिपार्टमेंट आहे आणि या डिपार्टमेंटचं एक आपलं जलसंपदा विभाग, जलगुणवत्ता प्रयोगशाळाची 2 विभाग आहेत. कार्यकारी अभियंता जलविज्ञान प्रकल्प विभाग त्यांची अंदाजे आहे 40,58,000 आहे. त्यानंतर पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता आहे त्यांची 2,57,000 आहे. त्यानंतर उपमृदू सर्वेक्षण अधिकारी आहे त्यांची आहे 9,18,000. कार्यकारी अभियंता घाटघर जलविद्युत विभाग आहे त्यांची आहे 1,15,000 रुपये. आणि जिल्हा जलसंवर्धन अधिकारी त्यांची आहे 55,000. अशा ह्या 6 ते 7 डिपार्टमेंटची आम्ही जी काही थकबाकी आहे ती वसूल करण्यासाठी आज त्यांची जी काही कार्यालय आहेत त्यांना आम्ही अटकावणी केलेली आहे. यापूर्वी त्यांना आम्ही 3 दिवस नोटीस की थकबाकी आहे तुम्ही भरून द्या. त्यानंतर जप्तीचे नोटीस दिलेले आहेत, वॉरंट्स दिलेले आहेत. सगळं देऊनही त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्याने आज त्यांची कार्यालय आम्ही अटकावणी केलेली आहे. काय वाटतं हे कार्यालय बंद केल्याने काय नेमक्या अडचणी उद्भवत असतात? त्यांना ते कार्यालय बंद केल्याने त्यांचं कार्य म्हणजे जे काही कार्य चालतं आहे ऑफिसेसचे ते बंद होतं. रेग्युलर जी चालू आहे कार्यालय तिथे त्यांना अडथळा होऊ शकतो आणि त्याचे आमचे पैसे हे वसूल होऊ शकतात मालमत्ता करायचे. कमीत कमी 5 ते 7 वर्षापासून त्यांच्या ह्या थकबाक्या बाकी आहे. कोणतीही करवाढ नसणारा अर्थसंकल्प, महसुली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणारा, आर्थिक शिस्त व संतुलन राखणे, आरोग्य, शिक्षण यामध्ये गुंतवणूक, हरित ठाण्यासाठी शाश्वत उपाययोजना, पर्यावरण संरक्षण, गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांची कामं, प्रशासकीय कामकाजांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता यावर भर देणारा 2026-27चा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये महापालिका शाळांचा कायापालट व गुणवत्तापूर्ण शिक्षणावरती भर, तर महिला, ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी योजनांना गती देण्यात येणार आहे. परिवहन सेवेचा 791 कोटी 86 लक्ष रुपयांचा मूळ अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप मळवी, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, सर्वपक्षीय गटनेते पवन कदम, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, मुकेश मुकाशी, अभिजित पवार, सरफराज खान उर्फ सैफ पठाण इत्यादी व्यासपीठावरती उपस्थित होते. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयुक्त सौरव राव यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत पत्रकारांशी संवाद साधलाय. सन 2025-26चा 5,645 कोटी रकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता.
यामध्ये पाणी पुरवठा, आकार आणि शहर विकास विभाग, अग्निशमन या विभागांच्या उत्पन्नात काही प्रमाणामध्ये घट येत आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न 3,523 कोटी 79 लक्ष ऐवजी 3,461 कोटी सुधारित करण्यात येत आहे. महापालिकेस प्राप्त होणाऱ्या अनुदानाचा विचार करता मूळ अर्थसंकल्पात अपेक्षित केलेल्या 612 कोटी 59 लक्ष अनुदानाऐवजी प्रत्यक्षात डिसेंबर 2025 अखेर 1,269 कोटी 61 लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. सुधारित अर्थसंकल्पामध्ये अनुदान व सहाय्यक अनुदानापोटी 1,493 कोटी 15 लक्ष अपेक्षित केले आहेत. अमृत योजनेसाठी 60 कोटी 79 लक्ष कर्ज अपेक्षित धरण्यात आले होते, परंतु अमृत 2.0 अंतर्गत कर्ज न घेता केंद्र शासनामार्फत बिनव्याजी अर्थसहाय्यापोटी 98 कोटी 68 लक्ष प्राप्त झाला आहे. खर्च बाजूस सन 2025-26 मध्ये महसुली खर्च 3,722 कोटी 93 लक्ष प्रस्तावित केला होता. तो सुधारित अंदाजपत्रकामध्ये 3,444 कोटी 80 लक्ष अपेक्षित असून भांडवली खर्च 1,991 कोटी 41 लक्षऐवजी भांडवली अनुदानामध्ये वाढ झाल्याने भांडवली खर्च 1,996 कोटी 39 लक्ष सुधारित करण्यात आलेला आहे. यावर्षीचा बजेट जे मान्य महासभेला सादर झालेला आहे, अजून त्याला मान्यता मान्य महासभेची मिळालेली नाही आहे. शेवटचा अधिकार मान्य महासभेचा आहे. माझ्याकडून जे प्रस्ताव किंवा अर्थसंकल्प सादर झाला तो 6,221 कोटी रुपयाचा आहे आणि यामध्ये घट वाढ मान्य महासभा करेल. 25 तारखेला त्याच्याबद्दल डिटेल चर्चा होणार आहे. तूर्त या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची दरवाढ आम्ही सुचवला नाही आहे आणि कुठलाही नवीन टॅक्सेशन ही नाही सुचवला आहे. मात्र हा यथार्थ आहे की महापालिके मार्फत नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी थोडीफार दरवाढ जरूर करणे अभिप्रेत आहे. सेवांची गुणवत्ता, सेवाची कॅटेगरी आणि क्वालिटी यामध्ये इम्प्रूव्हमेंट त्याच्यानंतरच येईल. या बजेटमध्ये महानगरपालिकेमार्फत जे आपले कमकुवत घटक आहेत त्यांच्यावर फोकस करण्यात आलेला आहे. महिला, दिव्यांगजन, बालकल्याण याच्यावर फोकस आहे. पर्यावरण पूरक गतिविधियांवर फोकस आहे. याच्या व्यतिरिक्त आधारभूत संरचना ज्यामध्ये पुन्हा पाणी पुरवठा, सुरळीत पद्धतीने पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी सोडवणे, आपले सिटीमध्ये जे पर्यायी रस्ते आहेत त्यांचा विकास करणे, त्याच्या व्यतिरिक्त आरोग्य आणि शिक्षण याच्या दर्जेमध्ये सुधार करणे, क्वालिटी एज्युकेशन फॅसिलिटी, क्वालिटी हेल्थ फॅसिलिटी ही अवेलेबल करून देणे याच्यावर आपण भर दिलेला आहे. बरेचसे नाविन्यपूर्ण यामध्ये उपक्रम प्रत्येक डिपार्टमेंट मार्फत यावर्षी सुचविण्यात आलेले आहेत. याचे व्यतिरिक्त महानगरपालिकेचे बजेटवर कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण न आणता PPP तत्वावर मोठ्या प्रमाणावर फ्युचरिस्टिक भविष्यगामी प्रकल्प करण्याचा सुद्धा नियोजन आहे. संत परंपरेचा गाभा जपत आधुनिक सादरीकरणाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत संतांचे विचार पोहोचवण्याचा अभिनव प्रयत्न सफल ठरला आहे. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यात आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात सायंकाळी सादर झालेल्या अभंग रिपोज या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे उपस्थित रसिकांनी अक्षरशः ब्रह्मांडनंदी टाळी लागली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून ठाणे पूर्वेतील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानामध्ये चैत्र उत्सवानिमित्त सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या महायज्ञाच्या 5व्या दिवशी अभंग रिपोज कार्यक्रमात भाविक तल्लीन झाले. या प्रसंगी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे, महापौर शर्मिला पिंपोळकर, ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत, अभिनेते मंगेश देसाई, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, शिवसेना सचिव संजय मोरे, नगरसेवक प्रकाश शिंदे, जयप्रकाश कोटवानी, विलास जोशी, प्रमोद बनसोडे, किरण नागती तसेच शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत वाङ्मयांचा आधुनिक आविष्कार ठरलेल्या अभंग रिपोज या सांगीतिक कार्यक्रमातून संतांची शिकवण आजच्या युवा जनरेशनपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. संत निवृत्ती, ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ इत्यादी संतांच्या अभंगातील विठ्ठल विठ्ठलच्या नामस्मरणासह गजरही करण्यात आला. दरम्यान धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फे आयोजित या चैत्र नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून संतांची महती आणि त्यांचे विचार रिपोज करून समाजात एक प्रकारे जनजागृती करण्याचा आयोजकांचा संकल्प या निमित्ताने यशस्वीरित्या पूर्ण होत असल्याचे दिसून आले.
आज मला तर एवढा आनंद झाला. काल त्यांचं नाव मी ऐकली की ताई येणार आहेत, ताई. तर मी विचार केला, अरे वा मस्त, त्या मी आज लवकर पोहोचेन आरतीला. आणि का परवा अलका कुबल ताई आल्या, त्याच्या आधी त्या काय वर्षा उसगावकर ताई आल्या. सगळ्यांना खूप आवडलं देवीचा उत्साह. आणि ही आपली अंबा देवी आपल्याला खूप म्हणजे प्रसन्न होते. आणि ते जागृत देवस्थान आहे, हे एक आपलं दिघे साहेबांनी स्थापन केलेलं, ते साहेब पुढे चालवत आहेत. आणि आनंदाने ह्याचा लाभ सगळेजण घेतात. अन्नदान कार्यक्रम, रोजचे वेगवेगळे कार्यक्रम सगळे असतात आणि सगळ्यांना खुशी आहे. ताईंनी जसं सांगितलं की मला जर दरवर्षी यायला भेटलं टाइम काढून तर मी दरवर्षी येईल. ताईंना मी सांगेन, खरंच ही इच्छा माझी पण पूर्ण करा की तुम्ही दरवर्षी येत जा आमच्याकडे आणि देवीचं दर्शन घ्या. ही खरोखर देवी ला पावणारी आहे, नवसाला पावणारी देवी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हे चैत्र नवरात्रोत्सव साजरा केला जातो. आपण आज भेट दिली, देवीचं दर्शन घेतलं, काय सांगता? सगळ्यात महत्वाचं, इथे मी लता वहिनींसाठी आली आहे आणि ते अशासाठी की बायकांसाठी जर कुठलाही कार्यक्रम होत असेल तर तिथे मी आवर्जून जाते. मी शक्यतोवर अशा प्रोग्राम्सला जाणं टाळते, बऱ्याचदा वेळ नसतो म्हणून, पण एरवीही मी टाळते. पण हे बायकांसाठी जास्त मला गरजेचं वाटलं. सगळ्यात आधी अंबे माते की जय. जर स्त्री शक्ती जर जागृत झाली तर खूप काही घडू शकतं असा माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही माझी नाटकं बघाल, तुम्ही माझे सिनेमे बघाल, तर त्यात सुद्धा मी महिलांसाठी काही ना काही सांगू इच्छिते. प्रत्येक वेळेला महिलांनी सक्षम व्हावं असं सांगायला मला, म्हणजे त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो ह्याच्यात मला आनंद असतो. आणि त्याचप्रमाणे आज वहिनीने इथे जो हा नवरात्रोत्सव आयोजित केला आहे आणि म्हणजे इतकं छान वाटतंय मला, इतकं प्रसन्न वाटतंय मला. मला आता त्यांच्याकडून कळलं की दर दिवशी वेगवेगळे कार्यक्रम असतात. आत्ता अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम चालू आहे आणि मला त्या तरुण मुलांची एनर्जी खूप आवडली. मला असं वाटतंय की आपले जुने अभंग जर या पद्धतीने आपल्या मुलांपर्यंत पोहोचले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जांभळीनाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती आयोजित चैत्र नवरात्र उत्सव 2026 भक्ती व कला महोत्सवात उत्सवाचा 5वा दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. निलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया रास गरबा कार्यक्रमाने संपूर्ण मैदान भक्ती आणि नृत्याच्या रंगामध्ये रंगून गेलं होतं. या कार्यक्रमाला गुजराती, कच्छी आणि जैन समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
गुजराती, जैन, मारवाडी समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न झाला. या महोत्सवाच्या 5व्या दिवशी वैष्णवाचार्य पु. पा. गो. 108 श्री दुर्मल कुमारजी महोदय यांची विशेष उपस्थिती लाभली होती. त्यांच्या हस्ते समाजातील विविध स्तरावरती उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुजराती, कच्छी आणि जैन समाजातील मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. अनिरुद्ध, निखिल माखेचा, शैलेश भावनाजी सावला, हसमुख गंगाजी सत्रा, दामजीबाई परबदभाई जबुआनी, चित्राग चेडा, कमलेश हाडवा, बजरंग नाईक, विशाल अनडा, दिव्या जोशी गणत्रा, मुलचंद लक्ष्मीचंद गाला. यावेळी अंबादास दानवे यांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं. शिवसेना पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या महोत्सवाला भेट दिली. त्यांनी जय अंबे मातेच्या दरबारात देवीची पूजा आणि दर्शनाचा लाभ घेतला. उपस्थित राहून आई अंबेचं दर्शन घेतला. काय सांगाल या उत्सवाबद्दल? खरं तर हा उत्सव एक ठाण्यातला महत्वाचा उत्सव सातत्याने राहिलेला आहे. चैत्र महिना म्हणजे खऱ्या अर्थानं नवीन हिंदू नववर्षाची सुरुवात आहे आणि त्यात हा नवरात्री, चैत्र नवरात्र खऱ्या अर्थाने ही ऊर्जा देवता आहे, शक्ती देवता आहे. तिचं पूजन आज या 9 दिवस केलं जातं. खरं तर नवीन वर्ष जे सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये आपलं जे संक्रमण झालंय त्याच्यातून या सगळ्या गोष्टी आता आपल्या पद्धतीनं सुरू होतात. राजन विचारे साहेबांच्या माध्यमातून ठाण्याचे सगळी मंडळी या निमित्तानं सर्व जाती धर्माचे बांधव एकत्र येत असतात आणि या शक्ती देवतेची, ऊर्जा देवतेची पूजा करते. मी समजेल की या शक्ती देवतेला, ऊर्जा देवतेला, आई भवानीला, जगदंबेला प्रार्थना करू. या ठाण्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला सुख मिळू दे, समृद्धी मिळू दे आणि हे पुण्य जे मिळतं ते राजन विचारे साहेबांना मिळतं. म्हणून त्यांचं खऱ्या अर्थानं आपण अभिनंदन केलं पाहिजे की सातत्यानं कित्येक वर्षातून ते उत्सव सुरू ठेवतात. लोकमान्य प्रीमियर लीग 2026 तिरंगा मित्रमंडळ ठाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली होती. भव्य क्रिकेट सामने 21 ते 22 मार्च रोजी मिलिटरी ग्राउंड तिरंगा मित्रमंडळ ठाणे यांच्या वतीने या भव्य स्पर्धेचं आयोजन केलं होतं. तर या पर्वाचे हे 6वे वर्ष आहे. सदर विभागातील 8 संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्याला पारितोषिक प्रथम क्रमांकांचं 55,000 तसेच आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तर द्वितीय पारितोषिकासाठी 33,333 आणि आकर्षक चषक तर मालिका वीर म्हणून 7,777 आणि आकर्षक चषक, उत्कृष्ट फलंदाजास 3,333 प्लस आकर्षक चषक, तर उत्कृष्ट गोलंदाजास 3,333 प्लस आकर्षक चषक देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती लाभली ती ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांची, तसेच ठाणे महानगरपालिका युवा नगरसेवक प्रशांत जाधवर, ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक दिगंबर ठाकूर, समाजसेवक हरीश पाटील इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाविषयी लोकमान्य नगर प्रीमियम लीगचे संस्थापक सुनील रेवाळे व इतर पदाधिकारी सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती लोकमान्य प्रीमियर लीगचे संस्थापक सुनील रेवाळे मित्रमंडळींनी यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली. माझं नाव सुनील जनार्दन रेवाळे. लोकमान्य प्रीमियर लीग हे 6वं वर्ष आहे. संस्थापक म्हणून माझी ओळख करून दिली आपल्या फ्रेंड सर्कलनी. आणि फ्रेंड सर्कल म्हणजे असं आहे की माझे जीवाभावाचे मित्र आहे माझे. आपण पहिल्या जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा टुर्नामेंट चालू केली तेव्हा त्याचा उद्देश होता की पोरांचं क्रिकेट कसं वाढतं आणि पोरं कशी एकत्र राहतात, त्या हिशोबाने मी हे क्रिकेट चालू केलेलं. सहकार्य म्हणजे माझ्या पूर्ण लोकमान्यनगरमध्ये सहकार्य माझं सगळं पाठिंबा प्रत्येक वेळी असतो. सगळे म्हणजे माझे प्रिय मित्र म्हणजे मीनार निकम समजा, सुरेश कृष्णा शिंदे, आकाश मासे, ऋषिकेश शिंदे, प्रणित आंबेकर अशी नावं मोजता येणार नाही एवढी नावं माझ्याकडे आहे. पण प्रत्येक टायमाला माझ्या दुःखामध्ये त्या उभे असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये हॉस्पिटल असू दे, आर्थिक कुठली मदत असू दे, भांडणाचा आपला विषय नसतो. कारण का भांडणापासून मी स्वतः लांब आहे आणि ते लोक पण खूप लांब असतात. त्यामुळे आपण कुठल्या गोष्टीमध्ये दुःखामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात ते मित्र. पॉलिटिक्स म्हणजे मला की जगदाई शेठ आता आपले स्थानिकच आहे, राजा जाधवर आहे, दिगंबर ठाकूर आहे, प्लस आमचे सर्वांचे आवडते म्हणजे समाजसेवक हरिदादा पाटील, त्यांचे मोठे बंधू विनोददादा पाटील यांचं पूर्णपणे आम्हाला सहकार्य असतं. दरवर्षी असतं आणि 6वं वर्ष पहिल्या वर्षापासून त्यांचं सहकार्य असतं. मी आकाश मासे. मी या परिसरात लहानाचा मोठा झालेलो आहे
आणि लोकमान्य प्रीमियर लीग तुम्ही बघू शकता आता जी चालू झाली आहे ही पर्व 6वं आमचे संस्थापक सुनील रेवाळे खूप मेहनत करतात आणि प्लेयर लोक कसे घडतील हा त्याचा पहिला हेतू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पोरं किती चांगले करू शकतात, किती चांगली टुर्नामेंट होऊ शकते हे त्याचं साध्य असतं. आणि सांगायचा उद्देश म्हणजे त्याला फ्रेंड सर्कलमध्ये पण सपोर्ट असतो. पॉलिटिशियनमध्ये हरीशदा आहे, नंतरला जगदाळे साहेब आहे, राजादा आहे, असे पॉलिटिशियन त्याला सपोर्टला आहेत. आणि पहिलं पारितोषिक 55,555 आहे ना, आणि दुसरं पारितोषिक 33,333 रुपये. आणि उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट ऑलराऊंडर त्याला सुद्धा पारितोषिक आहेत. आणि स्पर्धा खूप चांगली आहे. सांगायचा उद्देश म्हणजे की लोकमान्य नगर परिसरामध्ये माझ्या मते तरी महाराष्ट्रामध्ये अशी टुर्नामेंट होत नसेल की पूर्ण गोल ग्राउंडमध्ये हँड्रमध्ये. तर तो खूप चांगलं आयोजन आहे आणि नियोजन पण चांगलं आहे आणि तसा सपोर्टसुद्धा आहे त्यांना. धन्यवाद. लोकमान्य नगर पार्ट नंबर 1, 2, 3, 4 मध्ये पूर्ण परिसरामधले प्लेयर्स आहेत आणि संघ हे 8 संघ आहेत आणि संघाचे 8 संघाचे संघ मालक सुद्धा वेगवेगळे आहेत आणि पूर्ण लोकमान्य नगर परिसरामध्ये ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे. ह्या मागचा उद्देश म्हणजे सांगायचं म्हणजे की आता तुम्ही बघत असाल खूप ठिकाणी ग्राउंड कमी झालेले आहेत आणि हे एक ग्राउंड आहे जे लोकमान्य नगर परिसरात खूप मोठं ग्राउंड आहे आणि गोल ग्राउंड आहे. आणि यांचा संकल्प, यांचा उद्देश म्हणजे एकच आहे की प्लेयर कधी घडू शकतो, आपल्या चांगला खेळाडू कसा घडेल हा त्यांच्या मागचा उद्देश आहे. आणि लोकमान्य नगरमध्ये एकत्र राहावा, युनिटी राहावं आणि व्यसनमुक्त राहावं म्हणून एक गेम आयोजन केलेलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.